सदर शेतकरी मित्रांनो, आज वालाला बरोबर 10 जुलै व आज 21 जुलै 41 दिवस झाले. तर सगळं काठी कैची एवढं स्पीडनं काम करावं लागलं की हे बघा. आता पाऊस आहे थोडा थोडा, पण सुरुवातीपासूनच टार्गेट होतं आंतरपीक न घेता. मागच्या वेळी आंतरपीक घेतल्यामुळं वेल मांडवा सोडवायला जवळजवळ 2 महिने गेले व त्रास झाला. त्यामुळे ह्यावेळी मी आंतरपीक न घेता ठरवले की वाल माळा म्हणजे नुसतं पीक हे करायचं. हे खाली बघू शकता तुम्ही, 1 एकर वांगी येते आणि हे 1 एकर वाल आहे. 10 जुलै आणि आज 21 जुलै रोजी, बरोबर आज रोजी त्याला 41 दिवस झालेत. 27व्या दिवशी माझा वेल सुरुवातीला ओलांडावेल. ही बघा, अशी एकच सुतळी बांधली, 2 दिवसापूर्वी बांधली, पण बघा वेलाने किती घट्ट पकडलेले एकदम हे आहे. खाली बघा, असं पूर्ण आधार कैची बिची स्ट्रक्चर वगैरे करण्यात माझा कमीत कमी 1 महिना गेला. 20 दिवस झाले की मी काठीच्या मागं लागलो होतो. आणि कैची की जेणेकरून बोजा वाढल्यानंतर प्रॉब्लेम येतो, त्यासाठी मी कैची प्लस एक अशा पद्धतीने केलेले. पाण्यानं द्यायचं साधं आपलं ड्रिप, आणि हे सिंगल फेकचा एक कॉक आहे, त्यांनी ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी थोडे पाणी देत असतो. तर बारकाईनं बघू शकता, साधारण 60व्या दिवशी हा प्लॉट चालू झाला की मी तुम्हाला निश्चित व्हिडिओ टाकेल. आत्तापर्यंत साधारण मला एक 50-1 हजार रुपये खर्च आलेला आहे. काठी, तार, मजूर, बियाणे, खते. पण निश्चित आता अजून एक 20 दिवसानं एक बाबा 4,000, 5,000, 10,000, 15,000 असे काही ना काहीतरी आठवड्याला दरावर डिपेंड आहे. ते काही तुम्हाला दर मिळतो आहे. पण 17 सरे आहेत. माझं टार्गेट आहे कमीत कमी 3 लाख रुपये तरी झाली पाहिजेत ह्या प्लॉटमधले. शेवटी दरावर पण डिपेंड असते. तरी बघूया, आता मी भर वगैरे प्रॉपर वॉटर सोल्युबल खतं वगैरे फुटवा जबरदस्त आहे. हा एकच वेल बघा तुम्ही. तरी सर्व शेतकऱ्यांनी वाल लागवड करायची असली तर माझा नंबर घ्या, 74 48 16 32 70. विनामूल्य मार्गदर्शन केले जाईल, कुठली खते काय, एकदम लो बजेटमध्ये. तर तुम्ही बारकाईने पाहू शकता. मी एकदा तुम्हाला दाखवतो. पूर्ण हा 1 एकराचा प्लॉट आहे. बघा, 1 एकराचा प्लॉट आहे. तर कुणालाही महाराष्ट्रातल्या बांधवांना प्रथम प्राधान्य असेल. तर सर्वनी ह्याची माहिती घ्या, किती बाय कितीवर लागवड करायची. आणि ह्याचा मला नुसता मी व्हिडिओ बनवत नाही, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मी स्वतः काट्या रावल्यात, सर्व स्वतः केलेले आहे. वेळोवेळी मजूर घेतलेत, पण प्रॅक्टिकल अनुभव चांगला आहे. कुणीही कसली अडचण असली तर विचारा. कुठला रोग आला, थ्रिप्स आला, काय आला, व्हायरस आला, सगळ्याचं मार्गदर्शन केलं जाईल विनामूल्य.